रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. तर एक मुलगा असतो आणि त्याला एक पक्षी सापडतो जखमी अवस्थेत आणि तो पक्षी घेऊन घरी जातो आणि 2-3 दिवस त्याची खूप सेवा करतो, त्याला उपचार करतो आणि मग तो थोडासा नीट होतो. तो त्याच्या वडिलांना म्हणतो की त्या खंडारीमध्ये त्यात खूप पक्षी आहेत, त्याच्यात याला सोडून देऊ का? तर त्याचे वडील म्हणतात, अरे तू एवढं 2-4 दिवस त्याची सेवा तर केली, त्याला चांगलं केलं, आता तू त्याला सोडून नको देऊ, त्याला ते दुसरे पक्षी तोडून खातील नाही तर मारतील. उदाहरणार्थ असंच आपल्या जगात आहे. कोणी जर गहाळ पडलं किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून रडायला लागलं तर लोक त्याचा फायदा घेतात आणि त्याला जास्त वेडं करतात. बाहेर पण निघाल्यावर घरात काय असेल ते रडून घ्या, पण बाहेर अजिबात रडून दाखवू नका लोकांना, कारण ते फक्त आपली मजा पाहतात आणि त्या पक्षासारखं आपल्यालाही, म्हणजे जर पक्षी टाकला त्याला टोचा मारून खातील तसं आपल्यालाही टोचा मारीत राहतील आणि आपल्याला सतत काही ना काही टॉर्चर करीत राहतील. म्हणूनच घरात काय रडायचं ते रडू घ्या, पण बाहेर अजिबात आपला कमीपणा दाखवू नका व आपलं दमदारपणा दाखवा. त्याच्यामुळे कुणी आपल्या वाटे जाणार नाही. माझी गोष्ट आवडल्यास लाईक करा.